नमस्कार मंडळी, मी आरती आणि तुमचं स्वागत आहे द आरती प्लॅटरमध्ये. आज आपण बनवणार आहोत गोंद कतिरा सरबत. गोंद कतिराचे अनेक फायदे आहेत, जसे की शरीराला थंडावा देतो, एनर्जी भेटते, थकवा दूर होतो, डायजेशन सुधारतं, बोन स्ट्रॉंग होतात, स्किनसाठी उत्तम, बीपी मेंटेन राहतो, वेट गेनसाठी पण फायदेशीर आहे. असे अनेक त्याचे बेनिफिट्स आपल्याला बघायला भेटतील. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका वाटीमध्ये 1 चमचा गोंद कतिरा तुम्ही भिजत घालायचा आहे. तो रात्रभर भिजला पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये कचकच लागणार नाही आणि व्यवस्थित तो भिजला जाणार आणि त्याचे सर्व बेनिफिट्स तुम्हाला अनुभवायला भेटतील. आणि 1 चमचा सब्जा सीड्स मी इथे भिजत घालत आहे. सब्जा बियांचे हे अनेक फायदे आहेत, जसे की उष्णता कमी होते, डायजेशन सुधारतं, नंतर क्रेविंग कमी होतात, शुगर बॅलन्स राहते, डिटॉक्सिफिकेशन मध्ये मदत करतं आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज यामध्ये आहेत. त्याच्यामुळे सब्जा हे शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. सब्जा हा 1 तासातच भिजतो, पण तुम्हाला गोंद कतिरा हा रात्रभर भिजत ठेवायचा, व्यवस्थित भिजून द्यायचं. जे उरलेलं पाणी असेल ते तुम्ही टाकून दिलं तरी चालेल. गोंद कतिरा हा व्यवस्थित भिजलेला आहे आणि सब्जा ही व्यवस्थित भिजलेला आहे. तर आपण सरबत बनवायला घेऊ. सरबत बनवण्यासाठी मी इथे काचेचा ग्लास घेतला आहे. त्यामध्ये ऍड करणार आहे 2 चमचे इतका गोंद कतिरा. एवढा इनफ आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही जास्तही ऍड करू शकता, पण हा इनफ आहे. जेवढा आपण भिजवलं होतं त्यामध्ये 4 ग्लास तयार होतात. आणि 2 चमचे सब्जा आपण इथे ऍड करत आहोत. या रेसिपीसाठी मी यूज केला आहे रोज सिरप. तर इथे मी 3 चमचे एवढा रोज सिरप ऍड करणार आहे. मी ते 3 चमचे घेतले आहेत, कारण मला साखर तेवढीच लागते. तुम्हाला किती गोड पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही रोज सिरपची क्वांटिटी ऍडजस्ट करू शकता. आणि लास्टला आपण इथे ऍड करणार आहोत 2 कप दूध. तर तुम्ही इथे पाण्याचाही यूज करू शकता. मी इथे दूध यूज केला आहे. तर हा मिल्कशेक आपला रेडी आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. तुम्ही या सरबतमध्ये ड्रायफ्रुट्स पण ऍड करू शकता किंवा फालुदा शेव पण ऍड करू शकता. आता तुमचं फालुदा पण तयार होईल किंवा आईस्क्रीम ऍड करून पण खाऊ शकता, जशी तुमची इच्छा असेल. हा आपला बेसिक सरबत बनवून रेडी आहे आणि हा शरीरासाठी अतिशय उत्तम आहे. तर तुम्ही हा दररोज पिला तरी चालेल. तुम्हाला दुधासोबत नसेल प्यायचं तर तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून पण पिऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अजून अशाच चांगल्या रेसिपी घेऊन येणार आहे, तर नक्की सबस्क्राईब करा.